सेक्टर 34 आणि 36 जे रस्त्याचं डांबरीकरण, गटार असे वेगवेगळ्या पद्धतीने जे घराचं पोझिशन डिले झालेले आहेत आणि आता पोझिशन देणे सुरू झालेले आहेत, यांची सर्व माहिती आपण आज घेणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. मागच्या व्हिडिओमध्ये जे हे बॅनर लावलेले होते की आधी नुकसान भरपाई नंतर ताबा, बघा जे रस्त्याचे काम अर्धवट झालेले होते आणि ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण न व्हावी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण या रस्त्यावरती जे JCBद्वारे काम चालू होते ते आता पूर्ण झालेले आहेत. बघा आता हा रस्ता सपाटीकरण झालेला आहे आणि आता शेवटचा जो रस्त्यावर तयार करण्यासाठी जो शेवटचा जो थर असतो डांबरीकरणाचा, आता लवकरात लवकर डांबरीकरण सुरुवात होणार आहे. बघा सेक्टर 37 हे धनश्री, बघा फ्लॅट नंबर माफ करा, सेक्टर 37 धनश्री फ्लॅट नंबर 2 हे अजून या घरांची लॉटरी निघण्याची बाकी आहे. आणि हा सेक्टर 36 फ्लॅट नंबर 1 च्या मागची साईड, बघा इथे जी पाण्याची पाईपलाईन गेलेली होती, आता तेथील वर्करची पाण्याची पाईपलाईन जी जॉईंट होणार आहे सेक्टर 34 आणि 36ला, जी सेक्टर 37 धनश्री समोरून पेंदर फाट्यावरून आलेली आहेत, त्या फाट्यावरून इकडे इथं टर्न झालेली आहेत. बघा म्हणजे इथून आता ही पाण्याची पाईपलाईन सेक्टर 34-36ला जोडल्यानंतर जी पाण्याची समस्या होती ती पण आता संपुष्टात येईल. कारण की ही पाण्याची पाईप जे कनेक्शन जोडलेलं नव्हतं, त्यामुळेच जे पाण्याची टँकरने पाणी पुरवठा होईल असं सांगण्यात आलेलं होतं. पण आता ही पाण्याची पाईपलाईन आज जॉईंट होणार आहे आणि ही एकदा जॉईंट झाली की या पाईपलाईनने सरळ सेक्टर 34 पासून सगळ्या सेक्टरला पाणी पुरवठा सुरळीत होईल. तेथील वर्कर्सशी काम करताना ही माहिती त्यांनी दिली. म्हणजे टँकरने पाणी पुरवठा पण होणार नाही, डायरेक्ट घरामध्ये पाणी येईल असं आपल्याला सांगता येते. पाण्याच्या पाईपलाईनचं काम पण आता शेवटच्या टप्प्यातच आलेलं आहे. बघा हा जो कच्चा रस्ता आहे, आता त्या कच्च्या रस्त्यावरती पण आता डांबरीकरण होणार आहे. बघा समोर आपल्याला दिसत आहे हे जी बोर्ड लावलेले आहेत, आधी नुकसान भरपाई मगच ताबा, हे पण आता इथे समोर लावलेले आहेत. सेक्टर 34 आणि 36 वाल्यांची एकच हाक आहे की आम्हाला 2 वर्ष लेट पोझिशन मिळालेले आहेत. 2 वर्ष घराचे हप्ते, परत रूमचे भाडे, असे वेगवेगळे खर्च आमच्याच्यानी झेपवला जात नाही, तरी आम्हाला लवकरात लवकर आमचे नुकसान भरपाई द्यावी असे त्या बोर्डवरून सांगण्यात आलेले आहेत. तरी लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई मिळावी असे आपल्याला सांगता येते. बघा हे जे गटार आहेत सेक्टर 34-36ला लागून, यांना आता हे सेफ्टी हे लावणार आहेत, म्हणजे याला वॉल कंपाऊंड होणार आहेत. बघा त्यांच्या ते वर्करांशी बोलल्यानुसार त्यांनी सांगितले की आता हे सर्व असे वॉल कंपाऊंड समोर जी पाण्याची पाईपलाईन आहे तिथपर्यंत जातील, म्हणजे जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना ना हो. बघा आणि याला अशा जाळ्या लावतील, बघा जेणेकरून त्या गटारामध्ये कोणी पळू ना. बघा इथे पण बोर्ड लावण्यात आलेले आहेत, आधी नुकसान भरपाई मगच घराचा ताबा. बघा हे समोर सेक्टर 29-30 समोरून जी गटार येणार आहेत, त्या गटारला पण आता इथे काम सुरुवात झालेली आहे. बघा समोर आपल्याला दिसत आहे. बघा हे समोर सेक्टर 29-30 पासून जी गटार येणार आहेत ही मागच्या साईडने पण आता इथे काम सुरुवात झालेली आहे. पावसाळा लागण्याच्या पूर्वी हे सर्व कामं करणे आवश्यक आहे, कारण पावसाळ्यामध्ये ही कामे नाही होणार, भरपूर वेळ होईल, म्हणून काम खूप जोरात सुरू आहे. बघा आणि हा समोरचा रस्ता, सेक्टर 34 आणि 36च्या समोरचा, हा पण पूर्ण झालेला आहे. शेवटचा डांबरीकरणाचा जो थर असतो, शेवटचा टप्पा, तो आता इथे लवकरात लवकर पूर्ण होतील. जे वॉल कंपाऊंडला लागेल जे गटार आहेत त्याचं पण काम पूर्ण जेमतेम झालेलं आहे. बघा समोरच्या रोडमध्ये आपल्याला दिसत आहे.
बघा हा लेबर कॅम्प आणि सेक्टर 34 फ्लॅट नंबर 1च्या बाजूला. येथे असं माहिती घेतलेली आहे की येथे हॉस्टेल, स्कूल, ग्राउंड हे निर्माण होणार आहेत, म्हणून ती जागा सोडलेली आहे. एकदा हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर तो लेबर कॅम्प तिथून उठल्यानंतर तेथील पण जो रस्ता आहे सपाटीकरण होईल आणि तिथे जे प्रपोज सांगितलेले आहेत लेआउट प्लॅनमध्ये ते तिथे निर्माण होईल. बघा सेक्टर 34 फ्लॅट नंबर 6 कडे आपण जाणार आहोत. व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण सेक्टर 34-36च्या रिलेटेड जे गटार आहेत, जे रोड आहेत, त्यांची पूर्ण माहिती तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पूर्ण मिळून जाईल. बघा समोर सेक्टर 34-36 हे बघा सेक्टर 34 फ्लॅट नंबर 6 या सोसायटीला पण आता नाव देण्यात आलेले आहे. बघा स्वप्नसागर आणि डाव्या हातावरती हनुमानाचे मंदिर आणि म्हसोबाचे मंदिर. व्हिडिओला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा जो प्रपोज 24 मीटरचा रोड आहे सेक्टर 34-36ला लागून, जो सरळ पेंदर फाट्याला निघणार आहे, त्या रोडची पण आता आपण माहिती घेणार आहोत. समोर बघा तिकडे पण सेक्टर 34 फ्लॅट नंबर 6च्या मागे जे जंगल होते तेथे पण आता JCB द्वारे बघा काम खूप मोठ्या जोरात सुरू आहे, म्हणजे ती पण जागा आता सपाटीकरणाला सुरुवात झालेली आहे. बघा समोर आपल्याला JCB द्वारे ती जागा सपाटीकरणाचं काम होताना दिसत आहे. आणि ही जी जागा खोदलेली आहे तिथे गटार निघणार आहेत, जे वॉल कंपाऊंडला लागून आपल्याला दिसत आहे. आणि ही पेंदर फाट्याला निघणारा हा रस्ता बघा समोर, इथे पण गिट्टी आलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. धन्यवाद.